तेव्हा कौसल्याला भरतावर विश्वास होतो आणि ती म्हणते की आता पहिल्यांदा आपल्याला आपल्या वडिलांच्या अंतिम संस्काराचं कार्य करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर पुढची कार्यवाही तू विचार कर काय करायचं, आता तू राजा बनून जा. तेव्हा भरत आणि शत्रुघ्न राजा दशरथाचा अंतिम संस्कार करतात. 13व्या दिवशी त्यांचं अस्थिसंचय केला जातो, तो गंगा नदीत प्रवाह केला जातो. 14व्या दिवशी उदकशांती होते आणि मग वशिष्ठ मुनी भरताला म्हणतात की आता राजा दशरथाच्या इच्छेप्रमाणे तू आता हे राज्याचा कारभार संभाळ, तुझा आता राज्याभिषेक केला जाणार आहे. तेव्हा भरत सांगतात की आमच्या वंशाच्या कुलपरंपरेप्रमाणे श्रीरामाचाच राज्याभिषेक व्हायला पाहिजे, लहान भावाचा होत नाही. तेव्हा आता आपण जंगलात सर्वजण जाऊ आणि श्रीरामाचा तिथेच राज्याभिषेक करून त्यांना परत वापस घेऊन येऊ. मग भरताच्या आज्ञेप्रमाणे संपूर्ण जनसमुदाय, संपूर्ण सेना, तिन्ही राण्या, सर्व ऋषी मुनी, ब्राह्मण समाज सर्वजण चित्रकूटला जायला निघतात. पहिले शृंगारपूर्वा पोचतात. तेव्हा निषाद राजाला वाटतं की हा रामावरती आक्रमण करायकरता भरत चालला आहे, म्हणून ते आपल्या सेनेचे जमवाजमव करून भरताचं मन टटोलण्याकरता राजा निषादराज भरतापाशी येतो. तेव्हा भरत त्याला विचारतो, सुमंत्र त्याला ओळख करून देतात की हे रामाचे छोटे भाऊ भरत आहे आणि हे रामाला परत नेण्याकरता आलेत. जेव्हा आणि भरताला सांगतात की हे रामाचे बालमित्र आहेत निषादराज. तेव्हा भरत त्यांना चरणवंदना करतो. निषाद राजगुरू ह्याच्यानी फार भावविव्हळ होतात. मग ते त्याला सांगतात की चला मी नावांनी तुमच्या संपूर्ण सेनेला गंगा पार करून देतो. मग 100 नावा बोलवून भरताची सारी सेना ते निषाद राजगुरू गंगा नदीच्या पार घेऊन जातात. पुढे गेल्यानंतर भरद्वाज मुनीच्या आश्रमात गंगा आणि यमुनाच्या संगमाच्या जवळ भरद्वाज मुनींचा आश्रम होता. तिथे जेव्हा जातात तेव्हा भरद्वाज मुनींना देखील शंका येते की बहुधा हा भरत जो आहे वनामध्ये राम आणि लक्ष्मणाला एकटं समजून त्यांचा वध करण्याकरता संपूर्ण चतुरंगणी सेना घेऊन चालला आहे. पण वशिष्ठ मुनी भरद्वाज मुनींना सांगतात की भरत जो आहे तो श्रीरामाला जंगलातून परत आणून राजा बनवण्याकरता चालला आहे. तेव्हा त्यांना फार आनंद होतो. पण मनात शंका येते की जर का भरत त्यांना समजवायला गेला आणि इतके सर्व मोठे मोठे लोक जेव्हा रामावरती दबाव टाकतील की तुम्ही परत चला आणि राजा बना, आणि जर का राम वापस आले तर मग रावणवध कसा होणार. तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक कल्पना सुचते. ते भरताला म्हणतात, भरता आज मला तुझ्या सेनेसह आदर सत्कार करायचा आहे. भरत म्हणतो, महाराज तुम्ही तर जंगलामध्ये जो आतिथ्य सत्कार होऊ शकतो तो तुम्ही केला आहे आणि आतिथ्य सत्काराची काही आवश्यकता नाही. मला फक्त तुम्ही चित्रकूटचा रस्ता सांगा, मी रामाला जाऊन परत मनवून घेऊन येईन. तेव्हा भरद्वाज मुनी म्हणतात की नाही, आजची रात्र तू माझ्यापाशी राहा, माझा आतिथ्य सत्कार स्वीकार कर. मग ते आपल्या मंत्रशक्तीने तिथे एक नवीन नगर उत्पन्न करतात. तिथे सर्व सुखसुविधा अत्यंत ज्याची कल्पना लोक करू नाही शकत अशा सर्व सुखसुविधा सर्व सैनिक सर्व लोकांकरता होत्या. आणि एक विशेष कमरा राजा भरताकरता होता, ज्याच्यात अत्यंत आधुनिकतम सुखसुविधा तिथे होत्या. मग ते भरताला म्हणतात, आज रात्री तुम्ही ह्या बिछोण्यावर विश्राम करा. सुंदर कन्या नर्तक्या त्या समोर राजा भरतासमोर नृत्य प्रस्तुत करत असतात, गायन प्रस्तुत करत असतात. भरद्वाज मुनी म्हणतात, आज तुम्ही इथे आराम करा, मग उद्या सकाळी मी तुम्हाला चित्रकूटचा रस्ता सांगेन. पंचपक्वान्न 56 भोगचं सर्व मंडळींना जेवण दिलं जातं. असं जेवण ज्यांनी कधी खाल्लंच नव्हतं. इतकी सुखसुविधा पाहून प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये येतं की आपला राजा तर हा राजा भरतच असावा, कारण असं सुखसुविधा आणि कोणी आपल्याला देऊ शकत नाही. जेव्हा भरद्वाज मुनी पाहतात की सर्वांच्या मनामध्ये आता ही भावना झालेली आहे की राजा भरतच असावा, रामाला उगीच आणण्याची काही आवश्यकता नाही, इकडनंच सर्वांनी आता वापस चालायला पाहिजे आणि भरतच आपला राजा असावा. त्यावेळेला भरद्वाज मुनी भरताच्या खोलीसमोर जाऊन पाहतात, पण खोलीमध्ये भरत नव्हताच. मग ते जेव्हा आजूबाजूला पाहतात तर पटांगणामध्ये भरत एक चटई घालून झोपलेले असतात. भरद्वाज मुनी भरताला उठवतात आणि म्हणतात, अरे तू एवढी सर्व सुखसुविधा सोडून इथे कुठे झोपलाय,
तेव्हा भरत त्यांना उत्तर देतात की माझा मोठा भाऊ जंगलामध्ये ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेतच मी राहणार, मी सुखसुविधा कशा भोगू शकतो. मग दुसऱ्या दिवशी भरद्वाज मुनी चित्रकूटचा रस्ता भरताला सांगतात. मग भरत चतुरंगिणी सेना घेऊन चित्रकूटला निघतात. चतुरंगिणी सेना जशी जंगलामधनं जाऊ लागते तस तिथले जीवजंतू पशुपक्षी सर्व सैरावेरा पळू लागतात भीतीच्या मारे. इकडे राम चित्रकूटच्या आपल्या पर्णकुटीमध्ये सीता आणि लक्ष्मणाबरोबर बसलेले असतात. तेव्हाच त्यांना भयंकर प्राण्यांचा धावपळीचा आवाज ऐकू येतो आणि ते लक्ष्मणाला म्हणतात की कुणीतरी शिकारी वन्य प्राण्यांचा शिकार करण्याकरता इथे आलेला आहे. तेव्हा या प्राण्यांची रक्षणा करता आपल्याला ह्या शिकारीला रोकायला पाहिजे. तर तू झाडावर चढ आणि पहा कोण शिकारी आला आहे जो ह्या वन प्राण्यांना त्रास देऊन राहिला आहे. लक्ष्मण जेव्हा झाडावर चढतात तर त्यांना अयोध्येचा झेंडा दिसतो आणि ते ओळखतात की भरत चतुरंगणी सेना घेऊन आपल्याच आश्रमाच्या दिशेने येऊन राहिला आहे. तेव्हा त्यांना भरतावर फार राग येतो आणि ते रामाला म्हणतात भरत बहुधा आपला वध करण्याकरता इथे येतोय, म्हणजे तो निष्कंटक राज्य भोगू शकेल. तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात की लक्ष्मणा, तू भरताला ओळखत नाहीस. जेवढं तू प्रेम मला करतो ना तेवढंच प्रेम भरत देखील मला करतो आणि त्याच्यामुळे भरत आपल्या दोघांना अयोध्येला परत नेण्याकरता येत असेल, त्याचा अतिरिक्त त्याचा दुसरा काहीच हेतू असू शकत नाही. तरी लक्ष्मण रामाची ही गोष्ट ऐकायला तयार नाही होत. तेव्हा राम म्हणतात की जर का तुला राज्याची एवढीच हाव असेल तर मी तुझ्याकरता एक शब्द भरताला टाकेन की तू आपलं हे राज्य लक्ष्मणाला देऊन टाक आणि पाहतो तत्क्षणी तुला आपला जागी राजा बनवून तो माझ्याबरोबर वनामध्ये जायला तयार होऊन जाईल. ह्याच्यानी लक्ष्मण फार लज्जित होतात आणि रामाच्या बाजूला उभे राहतात. तेवढ्यात भरत, निषाद राजगुह, सुमंत हे सर्व तिथे येतात. भरत श्रीरामाच्या पाया पडतात. मग भरताचा आणि रामाचा संवाद सर्वांना माहिती आहे. किती आटोक्याने किती प्रेमाने ते रामाला मनवतात, अनुनय विनय करतात की चला तुम्ही आता राजा बनून अयोध्येमध्ये राहा, तुमच्याऐवजी मीच जंगलामध्ये राहून जातो. पण श्रीराम आपल्या वचनापासून हटायला तयार होत नाही. ते सांगतात की मला माझ्या वडिलांनी आज्ञा दिली आणि त्या आज्ञेचं मी पालन करणार. तेव्हा कैकेयी रामाला म्हणते की ही आज्ञा तर माझ्यामुळे दशरथाने तुम्हाला दिली होती, मी आपलं हे वचन वापस घेते, या वचनातनं दशरथाला मोकळं करते. त्यामुळे तुम्ही आता परत अयोध्येमध्ये चला आणि राजपाट सांभाळा. तेव्हा श्रीराम कैकेयीला देखील म्हणतात की आता उशीर होऊन गेला आहे, कारण आता माझे वडील नाहीच आहेत, त्याच्यामुळे मला जंगलात राहणं आवश्यक आहे. मग ते भरताला आपल्या चरणपादुका देतात आणि त्यांना म्हणतात की आता तुम्ही आपलं राज्य कारभार पहा आणि मी 14 वर्ष पूर्ण झाल्यावर परत अयोध्येमध्ये येईन. भरत त्यांना म्हणतात की 14 वर्षापेक्षा एक दिवस जरी जास्त झाला तर मग मी अग्नीमध्ये आपला प्राण उत्सर्ग करेन. तेव्हा राम त्यांना सांगतात की मी ठीक 14 वर्ष पूर्ण होत्या अगोदरच वापस अयोध्येला येईन. मग राम आणि घनदाट अरण्यात प्रवेश करतात. भरत चरणपादुका घेऊन अयोध्येला येतात. मग ते नंदीग्राममध्ये एक पर्णकुटी बनवून तिथे श्रीराम जसे मुनिवेशामध्ये राहत असतात तसे ते राहतात. आसनावरती चरणपादुका ठेवल्या जातात आणि त्यांना निवेदन करूनच भरत राजपाट सगळं कार्य करत असतात. चित्रकूटहून जेव्हा भरत परत निघतात तेव्हा श्रीराम पाहतात की त्या वाल्मिकी आश्रमामध्ये जे ऋषी मुनी आहे ते फार चिंतित दिसतात. तेव्हा एका ऋषींना श्रीराम आपल्याजवळ बोलवून त्यांना विचारतात की महाराज, तुम्ही सर्वजण चिंतित का दिसताय? तर ते वयोवृद्ध जे मुनी होते ते श्रीरामाला सांगतात, श्रीरामा, ह्या दंडकारण्याचा राजा आहे खर, त्याचा सेनापती आहे दूषण. खर, दूषण, तिशिळा हे अत्यंत खतरनाक असे राक्षस आहेत आणि त्यांना ही खबर मिळाली की राजा दशरथाचे 2 पुत्र इथे पर्णकुटी बनवून या आश्रमाजवळ राहतात. तेव्हा त्यांनी आम्हाला धमकी दिली आहे की तुम्ही त्यांना दोघांना इकडनं हकलून द्या, नाहीतर आम्ही आक्रमण करून राम लक्ष्मणासहित तुम्हा सर्वांना मारून टाकू. त्याच्यामुळे सर्वजण चिंतित आहे. तेव्हा तुम्ही लवकरात लवकर इकडनं अन्यत्र चालले जा. श्रीराम म्हणतात, तुम्ही घाबरता कशाला? खरदूषणापासून मी तुमचं रक्षण करेन. पण कोणीही ऋषीमुनी श्रीरामावर विश्वास ठेवायला तयार होत नाही. मग रात्री श्रीराम
आपल्या पर्णकुटीत विश्राम करतात. सकाळी जेव्हा उठून पाहतात तर वाल्मिकींचा आश्रम रिकामा झालेला होता. फक्त एकटे श्री वाल्मिकी आश्रमात बसलेले होते. श्रीराम वाल्मिकी ऋषींपाशी जातात आणि म्हणतात, महाराज बाकी मुनिगण कुठे गेलेत? वाल्मिकी म्हणतात की ते सर्व अन्यत्र कुठेतरी चालले गेलेत. मग श्रीराम म्हणतात, मग तुम्ही नाही गेले? तुम्हाला भीती नाही वाटत खर आणि दूषणाची? वाल्मिकी म्हणतात, देव तारी त्याला कोण मारी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. श्रीराम म्हणतात की आता तर मग मलाच इकडनं जावं लागेल. मग श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात की लवकरात लवकर आपण आणि घनदाट अरण्यामध्ये प्रवेश करायला पाहिजे. मग श्रीराम तिकडनं आपला तळ हटवतात. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता घनदाट अरण्यात पुढे जातात आणि अत्री मुनींच्या आश्रमात पोचतात. तिथे अत्री मुनी श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेचा खूप चांगला आतिथ्य सत्कार करतात. मग त्यांची पत्नी जी अनुसूया आहे ती सीतेला आपल्याबरोबर आश्रमात आत घेऊन जाते आणि तिला म्हणते की मला तुमचा विवाहाचा प्रसंग वर्णन करून सांग. मी ऐकलं आहे की खूप आनंददायक तुझा विवाह प्रसंग आहे. तेव्हा मग सीता त्यांना आपल्या विवाह प्रसंगापासून वनात येण्यापर्यंतची संपूर्ण कहाणी अनुसूयेला ऐकवते. मग अनुसूया त्यांना एक साडी देते की ह्या साडीला कधी मलिन होणार नाही, याला कधी आग शिवू शकत नाही आणि तू हमेशा ही साडी घालून अत्यंत प्रसन्न चित्त राहशील, उदास होणार नाही. तिला फुलाचे दागिने दिले जातात, हे फुलं कधी मलिन होणार नाही. मग त्याप्रमाणे सीता ते सर्व दागिने घालून रामापाशी येते आणि मग इथेच हा आपला अयोध्याकांडचा समापन होतो. तर आजची कथा इथेच. उद्या आपण पुढची कथा पाहू. तेव्हा जय श्रीराम.